अमरावती शहरात व शहरातील साईनगर भागात मच्छरांचे मोठे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। डेंग्यूची लगण लागण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत केंद्रीय मानवाधिकारी सुरक्षा संघटनेचे विदर्भ सल्लागार प्रमुख बापूरावजी तालन यांनी या संदर्भात आज दिनांक 12 रोजी 12 वाजता या संदर्भात विस्तृत माहिती दिली आहे। मी बापूराव तालन, विदर्भ सल्लागार, केंद्रीय मानवाधिकार संघटन दिल्ली। बऱ्याच दिवसापासून मच्छराची फवारणी साईनगरमध्ये जेमतेम 1 वर्षापासून फवारणी आलेली नाही। याकडे शासनाचं दुर्लक्ष होत आहे आणि अमरावतीमध्ये 2 दिवसापूर्वी पावसाने खूप धुवाळू घातली। सर्व जागोजागी पाण्याचे डबके साचलेले होते। नाल्या अनेक ठिकाणी केल्या आहे, पण पाण्याचे मार्ग काढलेले नाही। त्या नाल्या भरून सारे पाणी रस्त्यावर वाहत होते आणि अनेक ठिकाणी गड्ड्याचे साम्राज्य या साईनगरमध्ये आहे। त्याकरता ह्या पाणी झाल्यानंतर आयुक्त साहेबांनी, कलेक्टर साहेबांनी दौरा केला। त्या दौऱ्यामध्ये त्यांना सर्व दिसून आले, पण साईनगरमध्ये घाणीचे साम्राज्य खूप वाढलेले आहे आणि हे जनतेच्या धोक्याचे आहे। यामुळे जनतेला रोग पसरण्याचे चान्सेस जास्त आहे, म्हणून यांनी याच्याकडे शासनाने लक्ष द्यावं। व साईनगर भागात नद्यांचे सफाईचे काम नसल्याने मच्छराचे प्रमाण वाढले आहे, तर अनेक ठिकाणी नवीन रूट झाले त्यावर टाकण्यात आले आहे। मात्र पाणी देण्याचा मार्ग नसल्याने अनेक ठिकाणी पाणी साचत असल्याचं त्यांनी सांगितलं। त्यामुळे मच्छरांचे प्रमाण वाढले असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे। मनपा आयुक्त त्यांनी याकडे लक्ष केंद्रित करावे व साईनगर प्रभागाचा दौरा करावा। नवीन आयुक्त हे व्यवस्थित काम करत असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले आहे। ते आल्यापासून त्यांचे शहरात अनेक ठिकाणी दौरे व ते लक्ष केंद्रित करीत आहे। मात्र आरोग्याचा हा मुद्दा मोठा असून याकडे आयुक्तांनी लक्ष घालावे, असे मागणे बापूरावजी तालन यांनी वार्तालाप करताना केला आहे। जनमत लाईव्ह न्यूज साठी अमरावतीमधून राजेश्वर घोरमाळे यांची रिपोर्ट।